आणि म्हणून त्या पेटाला सांगा आमच्या माधुरीचा महिन्याचा 1 लाख रुपये खर्च आहे. अंबानीला एकदा भीक मागायला लावा, 1 लाख रुपये महिन्यात गोळा होतात का विचारा दिला. अरे आपल्याकडे बोललं जातं एखाद्या गोष्टीवर खर्च होत असेल तर हे म्हणजे हत्ती पाळण्यासारखं आहे असं आपण म्हणतो. म्हणजे हत्ती बाळगणं हे अतिशय खर्चिक आहे आणि ते या मठाची एक परंपरा आहे. म्हणून आपण सगळेजण भक्त लोक त्याचा खर्च करतो. 1993 साली 4 वर्षाची असताना माधुरी नांदणीला आली. 35 वर्षापासून ती शेतकऱ्यांच्या शेतात खेळली बागडली पण कुणाचं नुकसान केले नाही. तिला कंटाळा आला, नदीत पाण्यात खेळत राहिली. आपली पंचगंगा नदी बारमाही वाहते आहे आणि हत्तींना राहण्यासारखं अतिशय चांगलं असं वातावरण आपल्याकडे आहे. कारण आपल्या शिरोळ परिसरामध्ये कमीत कमी तापमान 13-14च्या खाली कधी जात नाही आणि जास्तीत जास्त 35च्या वर कधी जात नाही. याच तापमानामध्ये हत्ती हा रमत असतो. सदाहरित जंगलामध्ये राहणारा हत्ती आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेकडं पानगळ असणारी जंगल असणारा हा सारा प्रदेश आहे. मग गुजरातमध्ये हा हत्ती कसा जगेल, कसा राहील. या जामनगर ज्या ठिकाणी वनतारानं प्राणी संग्रहालय सुरू केलेलं आहे तिथं जास्तीत जास्त तापमान 47 डिग्री नोंदवलं गेलेलं आहे. जे हत्तीला राहण्यासाठी पोषक नाही आहे हे लक्षात ठेवा. अनेक हत्ती त्या ठिकाणी मृत्यू पावलेले आहेत. या वनतारामध्ये आलेली पहिली हत्ती जिचं नाव मयुरी आहे. या मयुरीला आर्थरायटिस नावाचा आजार झालेला आहे. म्हणजे सतत उभा राहिल्यामुळे हा आजार होतो आणि तरी सुद्धा या निर्णय लोकांनी अनंत अंबानीच्या लग्नामध्ये पाहुण्यांच्या स्वागतासाठी सलग 3 दिवस त्या मयुरीला उभा केलं होतं. हे आमच्या माधुरीचा काय सांभाळ करणार आहेत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.